काँग्रेसचे नेते गोवा राज्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। ते पूरग्रस्त गावांना भेट देणार आहेत, पाहणी करणार आहेत। सर, काय सांगाल? नांदेडच्या मुखेड आणि हासनाळमध्ये जोरदार पाऊस झाला होता, दोन्ही गाव उद्ध्वस्त झालेत। आज आपली जी आहे ते एक समिती पाहणी करणार आहे, भेट देणार आहे। नांदेड जिल्ह्यामधल्या मुखेड तालुक्यामध्ये प्रचंड अशामध्ये पाऊसही झाला आणि जे शासनाच्या आणि विभागाच्या इरिगेशन विभागाच्या ज्या चुकीमुळं त्या ठिकाणी फार मोठी आपत्ती ह्या काही गावांमध्ये आलेली आहे। त्यामध्ये काही लोकांचा मृत्यू झाला, मोठ्या प्रमाणामध्ये जनावरं दगावलीत आणि शेतीचं प्रचंड अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे। त्याकरता प्रदेश काँग्रेस कमिटीने एक कमिटी गठीत केलेली आहे। माझ्या अध्यक्षतेखाली सन्माननीय खासदार साहेब, चव्हाण साहेब त्यामध्ये आहेत आणि आम्ही सर्वजण आज संपूर्ण नांदेड जिल्ह्याचा ज्या भागावर नुकसान झालं त्या भागामधला दौरा आज आम्ही करणार आहोत। एकूणच दौऱ्यानंतर जो रिपोर्ट आम्ही तयार करू त्या संदर्भामध्ये शासनाला तो रिपोर्ट आम्ही सादर करू। प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सपकाळ साहेब करतील आणि त्यानंतर राज्यपालांना सुद्धा भेटण्याचं प्रयोजन राहील, कारण प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि त्यामध्ये हानी झालेली आहे। त्यांना नुकसान भरपाई मिळायला पाहिजेत, हा आमचा काँग्रेस कमिटीचा उद्देश आहे। साहेब, तिथं काही प्रशासनाचा हलगर्जीपणा झाला असंही गावकऱ्यांचा जे आहे ते आरोप आहे। तिथे संबंधित कार्यकारी अभियंता यांच्यावर सुद्धा आरोप आहेत। फक्त त्या अभियंत्यापुरतीच ही जबाबदारी असणार आहे की वरिष्ठांना या जबाबदार धरलं जाणार आहे? नाही, एकूण आता आम्ही कमिटी पाहणी करतो आहोत। प्रत्यक्षपणे त्यामध्ये काय चुका झाल्यात, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी पाणी साठवून ठेवलं आणि त्यांना परमिशन होती का, आणि ह्या सगळ्या गोष्टीचं का दुर्लक्ष करण्यात आलं, हलगर्जीपणा याच्यामध्ये झाला ते स्पष्ट दिसत आहे। पण प्रत्यक्षपणे गेल्यानंतरच कळेल। सगळ्या शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर, त्या गावकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर की तिथली परिस्थिती का ओढवली अशा प्रकारची, आणि जे कोणी जबाबदार असेल, म्हणजे आज त्यावर म्हणणं, कारण मी पाहण्याच्या पूर्वीच त्याबद्दलचं विधान करणं मला वाटते की योग्य नाही। परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर जे दोषी असेल त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि शेवटी मोबदला, नुकसान भरपाई ही शासनाने दिली पाहिजे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, मराठा आरक्षणाच्या विषयी पुन्हा ऐरणीवर आला आहे। मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले। नाही, जरांगे पाटील त्यांचं आंदोलन ते करतायत, त्यांची मागणी त्या संदर्भामधली जे आहे ते सर्व विदित आहे। परंतु OBC याला धक्का न लावता मराठा आरक्षण दिल्या गेलं पाहिजेत अशा प्रकारची सर्वत्रच मागणी होत आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही आहे। आपण बघतो ज्या पद्धतीला सुरुवातीला परवानगी नाकारली, नंतर एका दिवसात दिली, म्हणजे सरकारची उदासीनता पाहायला मिळते का? नाही, याच्या पाठीमागं सरकारच आहे की जरांगे पाटलांचं आंदोलन चिरडण्याच्या संदर्भामध्ये किंवा ते होऊ नये अशा प्रकारचं, मुंबईला ते येऊ नयेत की आंदोलन करू नयेत, एक अशा या उद्देशाने सरकारनेच ती भूमिका घेतली कोर्टामध्ये आणि कोर्टाने मग तसा तो निर्णय दिला। परंतु मला तरी वाटते की लोकशाहीमध्ये कुठल्याही माणसाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, त्यांच्या रास्त मागण्याकरता आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि तो कोणी नाकारू शकत नाही। परंतु BJPचं सरकार कसं चाललेलं आहे, वरपासून खालपर्यंत आपण पाहतो आहे की लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं, कुठेतरी लोकांचं लक्ष राहणार नाहीत महत्त्वाच्या प्रश्नाकडे, अशा प्रकारचे विषय घेऊन यायचे। या संदर्भामध्ये सातत्यानं केंद्रापासून आपल्या राज्यामध्ये सातत्यानं तशा प्रयत्न होत आहेत। ते सर्व जनतेला कळून चुकलं आहे की हे सगळं विशिष्ट लोकांना त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन दाबणं किंवा विरोधी पक्षांना त्या ठिकाणी दबाव ठेवणं, हेच कार्य आज केंद्रापासून राज्य सरकार करत आहेत। सर, तुम्ही म्हणता की OBC आरक्षणाला धक्का लागू नये, पण मनोज जरांगे पाटील यांची अशी मागणी आहे की मराठ्यांना OBCतून आरक्षण द्या। नाही, शेवटी जी संख्या OBCची आहे त्यांच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का लागू नये ही तर मागणी आहेच। परंतु आरक्षण त्यामध्ये जरांगे पाटलांचे म्हणणं आहे, तर ते मांडणं ते कशा पद्धतीनं त्या ठिकाणी करू शकतात, शासनासमोर त्यांनी प्रस्ताव ठेवल्यानंतर शासनाने जरांगे पाटलांनी बसून त्यावर निर्णय घ्यायला पाहिजे। सर, तुम्ही गोव्याचे प्रभारी आहात, मात्र महाराष्ट्रात काँग्रेसला गळती लागली। नाही, गोव्याचे प्रभारी आहेत। शेवटी एक सिस्टीम आहे काँग्रेस पक्षामध्ये, काही लोकांवर परराज्याची जबाबदारी हे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दिल्या जातं आणि राज्यामध्ये करणारी एक टीम असतं की राज्यामध्ये त्यांनी काम करावं, राज्यामध्ये संघटन मजबूत करावं, निवडणुकीला सामोरं जावं, म्हणून तशा प्रकारचे युनिट आहेत महाराष्ट्रामध्ये, ते त्याकडे लक्ष घालत आहेत। सपकाळ साहेब आता अध्यक्ष आहेत, संपूर्ण आता पदाधिकारी महाराष्ट्रामध्ये नुकतीच त्यांनी निवड केलेली आहे।
पुढचे काम आता ते कार्यक्रम देतील आणि याच्यानंतर आपल्याला बरीच सुधारणा दिसेल यामध्ये सगळी. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका काँग्रेस सोबत लढवल एवढी ताकद आहे का महाराष्ट्रात काँग्रेस? काँग्रेसची ताकद होती, आहे आणि राहणार आहे, हे निर्विवाद सत्य आहे. कोणी कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला, कारण काँग्रेस सगळ्यांना घेऊन चालणारा पक्ष आहे. सर्व जाती धर्मातील लोकांना आम्ही एकत्रपणे पुढे घेऊन गेलो पाहिजेत. देशाचा विकास हा सर्वांना एकत्रपणे घेऊन पुढे जाऊनच आपला होऊ शकतो, या विचाराची ठाम काँग्रेस पक्ष आहेत. आणि त्यामुळं BJP किंवा इतर पक्षांची भूमिका जी आहेत, फक्त सत्तेपर्यंत पोहोचण्याकरता मग जातीचा आधार घ्यावा लागो की मग त्या ठिकाणी धर्माचा आधार घ्यावा लागो, अशा प्रकारचं राजकारण करण्याची त्यांची जी नीती आहेत, त्यामुळे नेहमीच काँग्रेस पक्षाचे विचार या देशाला तारणारे आहेत, पुढे नेणारे आहेत, मजबूतीने या देशाचा विकास करणारे आहेत. म्हणून जनतेचा विश्वास आज आपण पाहिलं, राहुलजी गांधी ज्या पद्धतीनं बिहारमध्ये आज फिरत आहेत, त्यांना जो प्रतिसाद मिळत आहे, कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत ते गेलीत, त्यांना जो प्रतिसाद मिळाला आहे, त्यांच्यावर जनतेचा विश्वास निर्माण झालेला आहे की राहुलजी गांधी या देशाचं नेतृत्व करू शकतात. आणि राहुलजी गांधी आल्यावरच सर्व धर्मातील सर्व समाजातील वंचित लोकांना न्याय राहुलजी गांधी यांच्या माध्यमातून मिळेल, हा विश्वास महाराष्ट्रातीलच नाही संपूर्ण देशातील जनतेला आलेला आहे. निश्चित आपण बघतोय हे होते काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, ज्यांनी आपल्या संवाद साधलाय. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.